आदरणीय ताईसो भामरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण, हा छोटासा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होत आहे। नवनाथ गोल्डन ग्रुप नवनाथ कबड्डी, उर्मिला ग्रुप खो खो विद्यार्थ्यांनी इथे यायचंय। इयत्ता 10वीचं द्वितीय क्रमांकाने आमचा एक विद्यार्थी मयूर जगदीश शिंदे 78% पास झालेला आहे। यानंतर इयत्ता 10वीत SSC 2024 या परीक्षेत आमची विद्यार्थिनी अश्विनी बापू मराठे ही 77% यशस्वी झाली आहे। यानंतर द्वितीय क्रमांक आमचा विद्यार्थी मयूर जगदीश शिंदे उपस्थित नाहीये, बाहेर गावी असल्यामुळे शिकायला। यानंतर पुढचं बक्षीस वितरण आपल्या हिवाळी स्पर्धा ज्या घेतल्या होत्या आम्ही, खेळ स्पर्धा, त्याच्यासाठी आयोजित केला आहे। कंटिन्यू करा। निखिल ग्रुप खो खो विद्यार्थ्यांनी स्टेजवर लवकर यायचंय। सांघिक खेळ होते हे, कबड्डी खो खो, त्याच्यासाठी ग्रुप विजेते आहेत हे, त्यांच्या वतीने निखिल ते बक्षीस स्वीकारावं। उर्मिला ग्रुप खो खो, अशा प्रकारे छोटासा हा बक्षीस वितरण सोहळा संपन्न होत आहे। यानंतर कबड्डीसाठी सांघिक खेळासाठी रंजना आणि टीम हिला बक्षीस वितरण तिचं आपले सरपंच साहेब यांच्या हस्ते करून घ्यावा अशा ताई साहेबांची विनंती आहे। यानंतर लिंबू चमचा सारखे छोटे छोटे स्पर्धा, रत्ना दिनेश ठाकरे इयत्ता 5वी, सर्वांनी स्टेजवरून बक्षीस घेऊन जायचं विद्यार्थ्यांनी। हा रत्ना ती छोटी बक्षीस घ्यायचं बेटा मान्यवरांच्या हस्ते। ऋषभ संजय पाडवी, हा यानंतर आपल्यात उपस्थित असलेले मान्यवर दिलवर मालचे पाडवी, उपसरपंच टेंबा, त्यांच्या हस्ते पुढचं बक्षीस स्वीकारायचं आहे ऋषभ संजय पाडवी। यानंतर इयत्ता 6वीचे विद्यार्थी अंजना गणेश ठाकरे यांचं, यानंतर आरती अंजना जगदीश दिलीप वाघे इयत्ता 6वीचा विद्यार्थी दुर्गा जगदीश सोनवणे, सर्व विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस घ्यायचंय। सर्व विद्यार्थ्यांनी आपापली बक्षिसं घ्यायची आहे। जगदीश तांबरे, राजनंदिनी विजय चव्हाण, गोरख राजू चान,
संजना हॅलो. यानंतर पुढील विद्यार्थी आहेत उर्मिला रवींद्र ठाकरे, मनीष कृष्णा बिलावे, साहिल विनोद ठाकरे, गायत्री छोट्या पाडवी, अंशिका विष्णू कोतवाल, जगदीश दिलीप वाघे, अशा प्रकारे हा बक्षीस वितरणाचा छोटासा सोहळा संपन्न होत आहे. पवन नवनाथ माळे, सविता अर्जुन शेंबळे, रंजना सोमनाथ पाडवी, राधिका राजू ठाकरे, साहिल विनोद ठाकरे इयत्ता 9वी, उर्मिला रवींद्र ठाकरे, मानवी राजेश पाडवी, अशा प्रकारे छोटेखानी बक्षीस वितरणाचा सोहळा संपन्न होत आहे. आमच्या चिमुकल्यांचं फार आज आनंदाचा क्षण आहे. अशा प्रकारे हा